रुचिता जामदार आणि अनुश्री मानेला थोडासुद्धा पश्चाताप नाही आहे. जे काही त्यांनी राकेशवरती आरोप लावले, त्या गोष्टीचा त्यांना अजिबातसुद्धा पश्चाताप नाही आहे. उलट या मुली त्या विशालसमोर जाऊन राकेशचीच ॲक्टिंग करत आहेत. अनुश्री माने दाखवत आहे की राकेश स्वतःला कोण समजतो, तो असा चालतो, तो तसं करतो. या दोन्ही मुलींना अजिबातसुद्धा पश्चाताप नाही आहे. पण मित्रांनो, सोशल मीडियावरती काही लोकं किंवा स्वतः अनुश्री माने यांचं अकाउंट जे आहे, ते हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे की राकेश बापट जो आहे तो कशा पद्धतीने चुकीचा आहे. त्याने अंगावरची चादर कशी काढली, एखादी मुलगी झोपल्यावर असं कसं केलं त्याने आणि तो कशा पद्धतीने अनुश्री मानेशी बोलत होता, हे सगळं चुकीचं आहे. मग अनुश्रीने जर काही गोष्ट बोलली तर राकेशला एवढा राग का यायला हवा? प्रत्येक गोष्टीचे एथिकेट असतात. नक्की काय झालंय ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एक तर राकेश बापटने ती चादर ओढली, ती सगळ्यासमोर ओढलेली आहे. त्याच्या बाजूला अनुश्रीच्या मैत्रिणी होत्या, अजून मुली होत्या आणि सगळेच जे आहे ते अनुश्रीला उठवायचा प्रयत्न करत होते. पण अनुश्री जी आहे ती उठतच नव्हती. त्यावेळेस हा सगळा प्रकार झालेला आहे. बाकी त्यांनी जाऊन काय ती जबरदस्ती चादर ओढली किंवा मस्करीत ओढली किंवा तिकडे जाऊन तिला छळायचं म्हणून केलं, हे अजिबात सुद्धा असं काही झालं नव्हतं. त्यामुळे तो जो नरेटिव्ह पसरवला जातोय की मुलगी झोपली त्याच्या अंगावली चादर काढली जाते, हे साप चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, जर का अनुश्री मानेला राकेशचा टच करण्याचा प्रॉब्लेम होता का राकेशने केली ती गोष्ट आवडली नव्हती, तर ते एका बाजूला घेऊन राकेशला बोलू शकत होते की हे बघ राकेश दादा, मला हे आवडलेलं नाहीये, प्लीज मला इथून पुढे हात लावत जाऊ नको, किंवा तू माझ्या अंगावली चादर काढली हे सुद्धा मला आवडलं नाहीये. हा एक सांगण्याचा प्रकार असतो. ज्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट सांगितली, यावरून हे दिसतंय की या लोकांना त्याचा इश्यूज करायचा होता आणि तो इश्यू झालेला आहे. आता इश्यू झाल्यानंतर ही रुचिता पण म्हणते मला काही फरक नाही पडत, माझी चूक नाही आहे, मला भाऊ जरी बोलले तर मी मान्य करणार नाही, किंवा अनुश्री माने जी राकेशची ॲक्टिंग करून दाखवत आहे, या गोष्टीवरून स्पष्ट दिसतंय की हे सगळं जाणून बुजून करण्यात आलं होतं. त्यांना फक्त TRP हवी होती, फुटेज हवं होतं आणि सोशल मीडियावर स्वतःच्या नावाची चर्चा करून घ्यायची होती, म्हणून त्यांनी हा सगळा अट्टहास केला होता. जर का त्यांना खरंच या गोष्टीचं टेन्शन असतं किंवा कन्सर्न असतं की बाबा एखादा मुलगा मला हात लावतोय, तर कदाचित त्यांनी ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने टॅकल केली असती. पण या दोघींनाही ह्या गोष्टी फुटेजसाठी वापरायच्या होत्या, म्हणून त्यांनी हे सगळं केलं, हे सिद्ध झालंय. म्हणूनच या दोघींना सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा नाहीये. मला असं वाटतं की येणारा काळ जो आहे म्हणजे भाऊच्या धक्क्यावरच या दोघींनाही कळणार आहे की तुम्ही किती चुकीचं वागलेला आहात ते. तुम्हाला काय वाटतं? खरंच या दोन मुलींनी जाणून बुजून या गोष्टी केलेल्या आहेत का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.